ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं असेल। एक ड्रग माफिया ड्रग तस्करी केल्याप्रकरणी तुरुंगात जातो, मात्र तुरुंगात न जाता त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार होतात। उपचाराच्या नावाखाली अनेक महिने तो ससून रुग्णालयात ऍडमिट होतो आणि त्यानंतर एके दिवशी पसार होतो। या संपूर्ण प्रकरणात शासकीय यंत्रणेचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते आणि ज्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते त्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती। त्या समितीचा अहवाल समोर आला आणि 2 डॉक्टरांना दोषी ठरवलं। त्यातील एका डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यापैकी एक आहेत डॉक्टर प्रवीण देवकाते, आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल, ड्रग्ज माफिया असलेल्या ललित पाटील याचा तुरुंगातील मुक्काम जास्तीत जास्त राहावा यासाठी डॉक्टरांनीच प्रयत्न केल्याचा आरोप तुमच्यावर आहे। मी माझ्यावरचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे हे सांगतो। कारण की पहिली गोष्ट म्हणजे तो ड्रग्ज माफिया आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं जोपर्यंत तो पकडला गेलाय। कारण की आम्ही कुठल्याही पेशंटची म्हणजे जे असतात प्रिझनर्स तर त्यांचे आम्ही कधीही कुठलेही बॅकग्राऊंड चेक करत नाही। ते सगळे प्रिझनर जे आहेत आम्हाला सगळे पेशंट सारखेच असतात, त्याच्यामुळे तो आमच्यासाठी पेशंटच होता। परंतु तो तुमच्या देखरेखीखाली किती दिवस होता आणि त्याचा रुग्णालयातील उपचार वाढावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत? अजिबात नाही। मी जे आहे ते माझ्या अंडर जेवढा होता त्यामध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं की तो जेव्हा आला एरोडा जेल करून रेफर केलं तेव्हा काही माझ्या अंडर नव्हता। तो राखी गोसावी मॅडमच्या अंडर होता टीबीच्या निदानासाठी। आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी ते बॅक पेनसाठी आमच्या डॉक्टरनी बघितलं आणि त्यांनी ऍडमिट करून घेतलं होतं। तर बॅक पेनसाठी माझ्या अंडर होता तो साधारण 7 जून नंतर। आणि एक स्टँडर्ड ट्रीटमेंट असते बॅक केअरची की बेड रेस्ट, अनाल्जेसिक्स म्हणजे पेन किलर्स, फिजिओथेरपी वगैरे हे सगळे दिल्यानंतर लक्षात आलं की याला काही फरक नाही पडत। तर आम्ही मग त्याच्यामुळे जेल प्रशासनाला 14 तारखेला MRIच्या अप्रुव्हलसाठी लेटर दिलेलं होतं। कारण की ही सगळी प्रोसिजर जी असते ती थोडीशी लेंदी असते, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला जेल सुपरिटेंडंटचं जे असतं ते अप्रुव्हल लागतं। मग ते तिकडून जाऊन ते जेव्हा अप्रुव्हल देईल तेव्हा मग आम्ही MRI करण्यासाठी एलिजिबल होतो, अशी ती प्रोसिजर असते। सर, तुमच्या अंडर तो किती दिवस होता आणि खरंच त्याला तितक्या दिवसाची आवश्यकता होती का? आणि ससून रुग्णालयामध्ये तुमचा नेमका रोल काय आहे? आता ह्याच्यामध्ये तोच इश्यू आहे, कारण की माझ्या अंडर जो होता तर त्या कालावधीतलंच मला सगळं मेन्शन करायचंय। कारण की 7 जूनला माझ्या अंडर असल्यानंतर 7 जूनला माझ्या अंडर असल्यानंतर साधारण 19 जूनला त्याला पोटदुखीच्या याच्यासाठी म्हणजे पोटाच्या दुखण्यासाठी आम्ही म्हणजे त्यांचे पूर्वीचे जे ट्रीटिंग डॉक्टर्स आहेत हरीश ओंबरकर जे SS ठाकूर सरांच्या युनिटच्या अंडर होते त्यांना मी कॉल लिहिलेला आहे। तर तो कॉल त्यांनी बघितला, त्यांनी डीन सरांशी डिस्कस केलं, माझ्याशी डिस्कस केलं। डीन सर म्हटलं की याला बेरियाट्रिक सर्जरीची आवश्यकता आहे आणि लॅप्रोस्कोपिक हार्निया रिपेअरची पण आवश्यकता आहे, तर ह्या तपासण्या लागतील। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळ्या तपासण्या सुरुवातीच्या ज्या आहेत त्या प्रायमरी तर केल्या। त्याच्यानंतर मग मी त्या तपासण्यांना थोडासा वेळ लागतो, कारण प्रत्येक गोष्टीला अप्रुव्हल, प्रत्येक गोष्टीला अपॉइंटमेंट, ह्या सगळ्या तपासण्या करून नंतर आम्ही काही दिवसांनी परत गेलो। वेळोवेळी मी त्यांना जाऊन त्यांच्या केबिनमध्ये भेटायचो। त्यांना मला हेच सांगायचं होतं की कारण की माझी मेजर इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये नव्हते, कारण बॅक पेन हा मेजर इश्यू नव्हता। अच्छा, म्हणजे डीनच्या सांगण्यावरून तुमच्याकडे त्याच्यावर उपचार सुरू होते आणि तुम्ही जसं सांगत गेले तसं तुम्ही करत गेला? हो, त्यांच्या आदेशानुसार ते सुप्रीम अथॉरिटी आहेत, त्यांना ऑपरेशन करायचं होतं आणि मी त्यांना वेळोवेळी हेच सांगत गेलो की माझी मेजर इन्व्हॉल्वमेंट नाहीये, तुमच्याकडे तो पेशंट ट्रान्सफर असायला हवा किंवा काय। मी जास्त त्यांना मोठ्या ह्याने सांगू नाही शकत, कारण की शेवटी ते सुप्रीम अथॉरिटी आहेत। शेवटी वरिष्ठांचे आदेश हे आम्हाला पाळावेच लागतात। ते म्हणाले की थोडे दिवस हे तपासण्या कर, मग मला दाखव। मग ते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या तपासण्या सांगत गेले आणि त्याप्रमाणे आम्ही अपॉइंटमेंट घेऊन सगळीकडून त्या सगळ्या तपासण्या करून घेतो। इथे लक्षात घ्या, डॉक्टर संजीव ठाकूर हे ससून रुग्णालयाचे डीन आहेत आणि चौकशी समितीनं जी काही दोघांची चौकशी केली त्यामध्ये 2 डॉक्टर होते। एक डॉक्टर प्रवीण देवकाते जे आपल्या सोबत आहेत आणि दुसरे म्हणजे डॉक्टर संजीव ठाकूर। यातल्या डॉक्टर प्रवीण देवकाते यांच्यावर कारवाई करण्यात आली, निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, त्यांना सध्या पदमुक्त केले। मात्र ते प्रकरण वेगळं आहे। ड्रग तस्करीचं जे प्रकरण आहे, ससून रुग्णालयात ललित पाटीलवर जे उपचार होत होते ते प्रकरण वेगळं आहे। ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला ते प्रकरण वेगळं आहे। मात्र कारवाई त्यांच्यावर दुसऱ्याच एका प्रकरणात केली गेली। सर, तुमच्यावर काही दबाव होता डीनचा की इतके दिवस याला ठेवून घ्यायचं, याच्यावर अशा प्रकारे उपचार करायचे? नाही, तसा डायरेक्टली काही नव्हता, पण त्यांनी ऑपरेशन केलेलं होतं हे वेळोवेळी असं करत तो लांबला गेलेला आहे। त्याच्यातला जो उपचाराचा कालावधी आहे आणि मला नंतर जाणवायला लागलं, कारण की हे थोडंसं म्हणजे कालावधी खूपच वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे मग शेवटी मी थोडंसं मन घट्ट करून गेलो आणि सरांना सांगितलं की सर नाही, आता
हे झालेलं आहे. मग मी तसा ट्रान्सफर कॉलही लिहिलेला होता. मग Okay. नंतर परत त्यांनी तपासण्या सांगितल्या. असं मग मी 2-3 वेळा मग कंटिन्युअस लागोपाठ ट्रान्सफर कॉल लिहिले. ओके कारण की कसं होतंय की त्यांच्या आधी व्हर्बल परमिशन घेतली पण त्यांनी दिलेली नाही. पण नंतर मग मी ऑन पेपर हे केलेलं आहे. कारण की काय उद्या परत काही विचारणा झाली किंवा काय झाली तर त्या दृष्टीने म्हणजे तुम्ही म्हणूनच सांगितलं होतं की ससून ललित पाटीलला आता उपचाराची गरज नाही किंवा माझ्याकडले उपचार संपले, माझ्याकडे तुम्ही त्याला उपचाराची मेजर गरज नाही. असं तुमच्याकडे सांगितलं असायची होतं. गरज पण आहे. असं असतानाही त्याला तुमच्याकडेच ठेवण्यात आलं. हा, त्यांनी तसे आदेश दिले होते की ह्या तपासण्या करून घे आणि तुझ्याकडेच राहू दे. ओके तर आपण पाहू शकता. सर अजून एक प्रश्न होता माझा. एक आरोप केले जातात की ललित पाटीलला रुग्णालयात ठेवण्यासाठी इतके पैसे दिले तितके पैसे दिले. तर तुम्ही उपचार करताना असा काही प्रसंग आला पैशाचा किंवा काही बोलणी झाली होती? नाही, माझ्या देखत तरी काही नाही झालेलं. कारण आमचा रोल असतो तो फक्त पेशंटचं ट्रीटमेंट देण्याबाबत आणि पेशंटला कशी चांगली ट्रीटमेंट द्यायची, ओके वरिष्ठांचे आदेश पालन करायचे, ओके त्याप्रमाणे आमचं चाललेलं होतं त्याप्रमाणे. आणि याच्यामध्ये मला हेच सांगायचंय की आता माझ्या अंडर ट्रीटमेंट पण पूर्ण केली होती. त्याचे बॅक पेन कम्प्लिटली रिलीव्ह झाला होता. त्याच्यानंतर परत आता माझ्याकडे ठेवायचं काहीच नव्हतं. तेव्हा त्यांनी तो ट्रान्सफर घेतलेला होता 1 सप्टेंबरला. 1 सप्टेंबर नंतर पूर्णपणे 1 महिना त्यांची ट्रीटमेंट, त्यांच्या तपासण्या चालूच होत्या अजून पुढे. ओके आणि मग नंतर तो गुन्हा करताना सापडलेला होता. ओके तर त्यांच्या युनिटच्या अंडर असताना तो गुन्हा करताना सापडला गेलेला आहे. त्यांच्या युनिटच्या अंडर असताना तो पळून गेलेला आहे. मग माझ्यावरती निलंबनाचा ठपका का? इथं लक्षात घ्या, त्यांच्यावर म्हणजे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या ताब्यात असताना किंवा त्यांच्या ताब्यात हा रुग्ण असताना तो पळून गेलाय आणि माझ्यावरच कारवाई का, असं म्हणणं डॉक्टर देवकाते सरांचं आहे. सर तुम्ही म्हणताय तुमचं सगळं रेकॉर्ड चोख आहे, तुम्ही वारंवार सांगितलं होतं. असं असतानाही मग तुमच्यावर ही कारवाई का करण्यात आली? किंवा जी चौकशी समिती होती त्या चौकशी समितीला तुम्ही सामोरे गेला होतात का? तिथे तुम्हाला काय प्रश्न विचारण्यात आले आणि तुमच्यावरच ही कारवाई का झाली? चौकशी समिती ही शासनानेच गठीत केलेली होती. ते म्हणजे सिनियर्स डॉक्टर्स होते सगळेजण. तर त्यांनी आम्हाला सांगताना असं सांगितलं की तुमच्या अंडर जेवढी ट्रीटमेंट होती तुमचा पार्ट जेवढा आहे तेवढाच मेन्शन करा. ओके ओके असं झालेलं होतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की ते आणि सर्जरीचा पार्ट काय मेन्शन करणार नाही. वास्तविक ह्याच्यामध्ये रियालिटी पाहता सगळं सर्जरीचा पार्टच मी करत होतो. ओके माझ्या अंडर जरी पेशंट होता तरी सुद्धा मी सर्जरीच्या दृष्टीने सगळे जे तपासण्या आहेत त्या करत होतो. ओके तर तो इश्यू असल्यामुळे त्यांना ते वर करणे असं जाणवलं. पण त्यांनी ऍक्च्युली सगळं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. मला हेच सांगायचं की या बाबतीत माझ्यावरती अन्याय झालेला आहे, याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाहीये. सर शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणता दोषी नाहीये, निलंबनाची कारवाई तर तुमच्यावर झालेलीच आहे. तुम्ही ससून रुग्णालयाचा एक पार्ट होता, ललित पाटील जो उपचार केले त्याचा देखील तुम्ही एक पार्ट होता, त्याचा तुम्ही एक भाग होता. मग या संपूर्ण प्रकरणात दोषी कोण आहे? गुन्हा तर घडलाय, आरोपीचा मुक्काम तर ससून रुग्णालयात वाढलाय, आरोपी तर पळून गेलाय. मग या संपूर्ण प्रकरणात दोषी आहे तरी कोण नेमकं? याबाबत मी काही सांगू शकत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं की मी याच्यामध्ये दोषी नाहीये. ओके ते सांगण्यासाठीच मी आता तुम्हाला भेटलोय किंवा तुम्ही तुमच्या समोर बोलतोय. मी जे रियालिटी ते आहे आणि हे सगळं ऑन पेपर आहे. ते पेपर्समध्ये सगळं नमूद केलेलं आहे. ओके तर आपण पाहू शकता ललित पाटील रुग्णालयातून पसार झाल्यानंतर खरं तर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती आणि त्यानंतर पोलिसांवर इतकंच नाही तर ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. आणि त्यानंतर राज्य सरकारनं एक चौकशी समिती गठीत केली आणि त्या गठीत डॉक्टरांची चौकशीही करण्यात आली आणि त्यानंतर 2 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आणि त्यापैकी एक होते डॉक्टर प्रवीण देवकाते. मात्र यांचं म्हणणं असं आहे की मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मला केवळ त्या ठिकाणी बळीचा बकरा बनवण्यात आलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.